नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंटचा टॉपिकविषयी बघणार आहे. अंतरिक्ष घडामोडीविषयी बघूया आपण. तर याच्यातली बघा, गगनयान मोहीम जी आहे, इस्रोची पहिली मानवी उड्डाण मोहीम होती, जी 2018मध्ये याची घोषणा झाली होती. उद्दिष्ट काय होतं? भारतीय अंतराळवीरांना 3 दिवसासाठी लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे. प्रक्षेपक वाहक होतं HLVM-3 आणि GSLV-MK3. रशियाच्या गॅगॅरिन कॉस्मोनॉट सेंटरमध्ये भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात आले. यासह मानवी अंतराळ उड्डाण क्षमता साध्य करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर चौथा देश ठरला. ऑक्सकॉम 4 मोहीम बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानासाठी राबवत आलेली ही खाजगी क्रू अंतराळ मोहीम होती. प्रक्षेपण बघा, 25 जून 2025ला. ठिकाण आहे कॅनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. प्रक्षेपण फाल्कन आहे 9. स्पेसएक्स संचालक आहे एक्सओम स्पेस. अंतराळ यान आहे क्रू इंगन प्रेस. मोहिमेचे ब्रीदवाक्य रिअलाइज द रिटर्न. आणि बघा, मोहीम कुणाकुणामध्ये ती भारत, पोलंड आणि हंगेरी या तिन्ही देशाचे अंतराळवीर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानात गेले होते. कोणते 3 देश होते? पोलंड, हंगेरी आणि भारत. आता शुभांशु शुक्ला बघा, अंतराळात प्रवास करणारे 634वे अंतराळवीर ठरलेले आहेत. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ISS मध्ये जाणारे पहिले भारतीय आहेत. राकेश शर्मा 1984मध्ये गेले होते. त्यांच्यानंतर अंतराळ जाणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. दुसरे रिसेंटमध्ये आयोग दुसरे, 5वे, म्हणजे जे आकडेवारीशी रिलेटेड आहे, कोणता क्रम किती आहे त्या क्रमावर जास्त क्वेश्चन विचारते, तर ते बघा. हे कसे होते? दुसरे. आत्ताच राज्यसभेमध्ये ते गुणेश डीवीवर क्वेश्चन आला होता, ते कितवे आहेत म्हणून, त्या टाईपमध्ये. तर हे कसे होते? दुसरे होते. सुकोई 30 MKI, MiG-29, जॉबवर आणि डार्नियर 228 या विमानाने त्यांनी उड्डाण केलेले होते. यांनी रशियाच्या गॅगॅरिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात आणि बेंगळुरूमधील इस्रोच्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेत व्यापक प्रशिक्षण घेतलेलं आहे. स्नूक्स या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते. गगनयान मोहिमेसाठी गगनयात्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निर्मिती व संचालक आहे नासा, रशियाचे आहे रॉस्कोमोस आणि युरोपचे आहे इसा आणि जपानचे आहे जॅक्सा आणि कॅनडाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे विविध वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन करण्यासाठी ही एक फिरती प्रयोगशाळा आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे विविध प्रयोगशाळेची फिरती प्रयोगशाळा आहे. स्थानकाचे झारिया हे पहिले मॉडेल नोव्हेंबर 1998मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. 2 नोव्हेंबर 2000 पासून या स्थानकावर मानव सलगपणे उपस्थित आहे. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 415 किमी उंचीवर फिरते. ते दररोज सुमारे 15.5 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. आता संबंधित इतर घडामोडी बघा, जे अवकाश तंत्रज्ञान करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे ना, म्हणजे अवकाशशास्त्रामध्ये ज्यांना करिअर करायचे, तशासाठी UP सरकारचे CM कोण आहेत? आपले योगी आदित्यनाथ. त्यांनी काय केलेली आहे? शिष्यवृत्तीची घोषणा केली आणि त्यांना शुभांशु शुक्ला यांच्या नावाने ती शिष्यवृत्ती दिली जाते. आता कुलरसेनपट्टनम स्पेसपोर्ट बघा, इस्रोचे जे अध्यक्ष आहेत नारायण यांनी कुलसेनपट्टनम येथे देशातील पहिला म्हणजे देशातील दुसरा प्रक्षेपण शकुनाचे बांधकाम ही केलेले आहे. पूर्ण होणे अपेक्षित आहे 2026 पर्यंत. आणि स्पेसपोर्टचे वैशिष्ट्य बघा, ह्या जे बांधण्यात आलेले आहे ते तमिळनाडूमध्ये आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे दुसरे केंद्र आहे, हे तर माहीत आहे. स्थान आहे कुल्लरसेकरपट्टनम, थुत्तुकुडी, तमिळनाडू. पायाभरणी बघा, 28 फेब्रुवारी 2024मध्ये केलेली. तर उद्घाटन आपले नरेंद्र मोदी होते. पायाभरणी समारंभात RS-200 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून या केंद्राचे पहिले प्रक्षेपण झाले. येथून प्रामुख्याने लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन वापरून उपग्रह प्रक्षेपित केले जातील. पहिले केंद्र आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. हे आहे आंध्र प्रदेशमध्ये. पहिलं कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. सेकंड कुठं होत आहे? तमिळनाडूमध्ये. आता निस्सार उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले आहे. ही भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम आहे. भारताबरोबर अमेरिका आहे, हे लक्षात ठेवा. निस्सार
प्रेक्षेपण आहे 30 जुलै 2025ला. ठिकाण आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. प्रेक्षेपक आहे GSLV F-16. कक्षा आहे सिक्रोनस पोलार ऑर्बिटमध्ये. कार्य आहे पृथ्वीचे स्कॅनिंग करणे आणि 12 दिवसाच्या अंतराळाने सर्व हवामान दिवस रात्र डेटा प्रदान करणे. हा सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. उपग्रहाचे वजन बघा 2392 किलोमीटर आहे. मोहिमेचे आयुष्य आहे 5 वर्ष. आता सुनीता विल्यम्समध्ये खूप न्यूजमध्ये होत्या की त्यांनी म्हणजे रिटर्न आल्या म्हणून, तर त्याच्याशी बघा. नासाच्या सुनीता विल्यम्स आणि बरी म्हणजे बुच विल्मोर यांच्यासह अंतराळवीर 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले. विल्यम्स आणि बुच यांच्यासह निक हे रशियाचे कॉस्मोनॉट अलेक्झांडर गेबुनोव्ह यांच्या घेऊन स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन अवकाशकुपी फ्लोरिडा किनाऱ्याजवळ उतरली. फ्लोरिडा किनारा हा लक्षात ठेवा, कुठं उतरली जर म्हटलं तर फ्लोरिडा किनारा. सुनीता विल्यम्स यांचा हा अंतराळातील तिसरा प्रवास आहे. इथं कितीचा यांचा तिसरा प्रवास आहे. त्यांनी अंतराळात 608 दिवस राहण्याचा पराक्रम केला. हा त्यांचा कितवा प्रवास तिसरा आहे. आणि किती दिवस जर म्हटलं तर 608. त्यांनी एकूण 9 स्पेस वॉक पूर्ण केले आहेत. त्यांच्या स्पेस वॉक म्हणजे इथं वॉक आहे चा एकूण वेळ म्हटलं तर 62 तास 6 मिनिटे आहे, जो महिला अंतराळवीरात सर्वाधिक आहे. त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे 2008 मध्ये. आता हे लक्षात ठेवा. त्या सुनीता विल्यम्स अंतराळ जाणारा म्हणजे हे त्यांचा कसा होता तिसरा प्रवास होता. आणि ते किती दिवसाचा होता 608 दिवसाचा होता. सर्वात जास्त म्हणजे हे गेलेला त्यांचा 9वा स्पेस वॉक होता. असं म्हणजे ते किती वेळ वॉक केलेला आहे 62 तास 6 मिनिटे. आणि सर्वाधिक अंतराळात त्यांनी स्पेसवॉक करणारा ठरलेला आहे. आणि त्यांनी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे 2008ला. आता चंद्रयान मोहीम 5 बघा. चंद्राचा अभ्यास करावा यासाठी महत्त्वाकांक्षी चंद्रयान 5 मोहिमेला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. आणि इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी 16 मार्च 2025 रोजी दिली. चंद्रयान मोहीम 5 चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोगहर पाठवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या मोहिमा बघा. आता जी चंद्रयान फर्स्ट मोहीम होती ती 2008ला झाली होती, चंद्राचे नकाशे बनवणे. 2002ला जी झाली होती दुसरी जी मोहीम झाली होती 2019ला झाली होती. या मोहिमेत काय केलं होतं ते जे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरच कोसळत होते. म्हणजे एकंदरीत म्हणायचं की ती सक्सेस झाली नव्हती मोहीम 19ची. त्यानंतर आपली 23 मध्ये तिसरी मोहीम केली होती. 23 काय होतं त्याच्यात विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केली होती. आणि जी चौथी मोहीम आहे ती 27 मध्ये आहे. चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणे आहे. आता स्पेड एक्स अंतराळ डॉकिंग प्रयोग आहे. ही आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था इस्रोद्वारे विकसित केलेली आहे. 2 उपग्रहाची म्हणजे संयुक्त 2 उपग्रह आहेत म्हणजे स्पेड एक्स. मुख्य उद्दिष्ट आहे 2 यान एकत्र करणे आणि जोडणे यासंबंधीचे महत्त्वाचे तंत्रज्ञान सिद्ध करणे. मोहिमेचे वैशिष्ट्य बघा. प्रेक्षेपण होणार आहे 30 डिसेंबर 2024. उपग्रह चेंजर आहे टार्गेट SDX-02. ही कामगिरी करणारा भारत चौथा देश. आता पहिले म्हटलं तर एकतर अमेरिका, रशिया आणि चीन हे 3 राहणारच आहेत. स्पेड एक्स बघा. अंतराळ रचना आणि निर्मिती बेंगळुरू येथील UR राव उपग्रह केंद्राद्वारे करण्यात आलेली आहे. आता स्पियर एक्स वेधशास्त्र प्रेक्षेपण बघा. 11 मार्च 2025 रोजी कॉर्निफ्लियाच्या किनाऱ्यावर नासाच्या स्पेयर एक्स आणि पंच या 2 उपग्रह मोहिमेचे प्रेक्षेपण करण्यात आले. स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटचे कॉर्निफ्लियातील वेडनबर्ग स्पेस फोर्स स्पेस इथून प्रेक्षेपण करण्यात आले. मुख्य उद्दिष्ट आहे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेणे आणि जीवसृष्टीसाठी महत्त्वाचे असलेले पाण्याचे साठे शोधणे. उद्देश आहे सौर वारा आणि पृथ्वीचे वातावरण अधिक प्रकारे समजून घेणे. उद्देश बघा सौर वारा आणि सूर्याचे वातावरण अधिक प्रकारे समजून घेते. आता ल्युगेर तंत्रज्ञानाचे यश. 3 मार्च 2025 ल्युगर या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथमच GPS म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिग्नल यशस्वीरित्या प्राप्त आणि ट्रॅक करण्यात आले. ही नासा आणि इटालियन स्पेस एजन्सीची संयुक्त कुणाकुणाची आहे नासा आणि इटालियन स्पेस एजन्सी. आता युना घोस्ट लँडर बघा. निर्माता आहे फायरफ्लाय एरोस्पेस अमेरिकेची आहे. युन घोस्ट ब्ल्यू घोस्ट नावाच्या फॅसिस रेटिक्युलॉट नावाच्या फायरफ्लाय म्हणजे काजवा प्रजातीवर हे नाव देण्यात आलेले आहे. प्रेक्षेपण बघा
15 जानेवारी 2025मध्ये फ्लोरिडा येथे चंद्रावर यशस्वी लँडिंग केली 2 मार्च 2025ला. ठिकाण आहे मेर क्रिशियन. टोपण नाव आहे गोस्ट रायडर इन द स्काय. हे चंद्रावर यशस्वीपणे उतरणारे पहिले खाजगी आणि केवळ दुसरे व्यावसायिक यान आहे. इथं पान झालं. चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उडवणारा फायरफ्लाय ही पहिली खाजगी कंपनी आहे. सौरज्वालाची पहिली प्रतिमा बघा. आदित्य L1 मोहिमेवर सूट या उपक्रमाने सूर्याच्या खालच्या वातावरणातील सौर प्रतिमेचा पहिला फोटो टिपलेला आहे. सूट या उपक्रमाने सूर्याच्या खालच्या वातावरणातील म्हणजे फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअर या धारामध्ये केंद्राची ही पहिली कॅम्पर केली आहे. चुंबकीय क्षेत्राच्या परस्पर संवादामुळे सूर्याच्या वातावरणातून अचानक होणारा तीव्र ऊर्जेचा स्फोट म्हणजे सौरज्वाला सौर प्रतिप्त होय. सूट उपक्रम. सोलर अल्ट्राव्हायोलेट इमॅजिंग टेलिस्कोप. कार्य आहे सौर वातावरणाच्या आतील नील प्रतिमा कॅप्चर करणे. विकास आहे IUCAA पुणे. आदित्य L1 भारताचे पहिले अंतराळ आधारित सौर अभियान आहे. 2 सप्टेंबर 2023मध्ये. कक्षा आहे 6 जानेवारी कक्ष प्राप्ती 6 जानेवारी 2024. उद्दिष्ट आहे सूर्याचे वातावरण, सौर चुंबकीय वादळे आणि पृथ्वीच्या वातावरणातील त्याचे परिणाम अभ्यासणे. कक्षा आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील लायत्र बिंदू भोवती लो ऑर्बिट. आता इस्रोचे 100वे प्रक्षेपण बघा. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले ऐतिहासिक 100वे जे प्रक्षेपण आहे ते केलेलं आहे. आतापर्यंतच्या 100 प्रक्षेपणामध्ये इस्रोचे 548 उपग्रह कक्ष सोडलेले आहेत. या मोहिमेत GSLV F-15 प्रक्षेपाच्या मदतीने NVS-02 उपग्रह जिओ सिक्रोसन ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आली. 2025च्या या वर्षातील इस्रोकडून करण्यात आले हे पहिले प्रक्षेपण आहे. आणि त्याचे जे नेतृत्व जे होते ते आपले अध्यक्ष जे आहेत V नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आता इस्रोचे जे पहिले प्रक्षेपण कधी झाले होते ते 10 ऑगस्ट 1979ला झाले होते. तर यानाचे नाव होते SLV-3E10. SLV-3E10. उपग्रहाचे नाव आहे रोहिणी. GSLV F-15. GSLVचे 17वे उड्डाण होते. स्वदेशी क्रायोजेनिक टप्प्यासह ते 11वे उड्डाण होते. भारतीय भूभागापलीकडे 1,500 किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणारा असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान वेळ मिळणार आहे. आता CE-20 क्रायोजेनिक इंजिनची चाचणी आहे. स्थळ आहे इस्रो प्रोफेशनल कॉम्पॅक्स महेंद्रगिरी तमिळनाडूमध्ये. हे इंजिन LV-3 लॉन्च व्हेकल मार्क 3 रॉकेटच्या वरच्या टप्प्याच्या शक्ती प्रदान करते. आणि हे जे इंजिन आहे ते गगनयानासाठी उपयोगी ठरणार आहे. विकास आहे लिक्विड प्रोफेशनल सिस्टीम सेंटर इस्रो. क्रायोजेनिक इंजिनना द्रवरूपी ऑक्सिजन व ऑक्सिजनचा इंधन म्हणून वापर केला जातो. द्रवरूपात त्याचे तापमान 160 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते. क्रायोजेनिक तंत्रज्ञान सर्वप्रथम अमेरिकेने विकसित केलेलं आहे. मग सध्या कुणाकडे आहे ते अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, चीन. प्रोबा 3 यशस्वी प्रक्षेपण झालेले आहे. इस्रोने केलेले आहे. दक्षिण उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने म्हणजे PSLV C-59 युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 या सौर ऊर्जेचे श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 5 डिसेंबर 2024 रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रोब 3 प्रोजेक्ट फॉर ऑन बोर्ड ऑटोनॉमी मोहिमेतून अवकाशात सूर्यग्रहणाची स्थिती कृत्रिमरित्या तयार करून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. शिवशक्ती पॉईंटचा पहिला भूवैज्ञानिक नकाशा काढलेला आहे. बेंगळुरूमधील इस्रोची इलेक्ट्रो ऑप्टिकल सिस्टीम लॅब आणि चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाची शास्त्रज्ञाच्या एका पथकाने नकाशाला मदत केलेली आहे. चंद्रयान मोहीम 3ची मोहीम बघा. 3 मोहीम 23मध्ये झाली होती सांगितलं होतं. आणि लँडरचे नाव होते विक्रम. रोव्हरचे नाव होते प्रज्ञान. आणि लँडिंग स्थान होते दक्षिण ध्रुवावर 600 किमी अंतरावर होते. आणि लँडिंगचे स्थानाचे नाव आहे शिवशक्ती पॉईंट. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन नंतर 4था देश ठरला. तर दक्षिण ध्रुवावर जर म्हटलं तर फर्स्ट आहे. या मोहिमेच्या स्मरणार्थ 23 ऑगस्ट जो दिवस आहे तो राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केलेला आहे. आता संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी बघूया. चंद्रयान 2चे प्रक्षेपण 22 जुलै 2019 मध्ये झाले. प्रक्षेपक होता GSLV MK
3MI ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. चंद्राच्या कक्षेत स्थापित 20 ऑगस्ट 2019 मध्ये मिशन दृष्टी होतं. उपग्रह अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप गॅलेक्स आयने 2026 मध्ये मिशन शक्ती हा जगातील पहिला मल्टी सेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2025 रोजी घोषणा केलेली आहे. सर्वात जास्त रेझोल्युशन असलेला उपग्रह आहे. सुएझ सिंग गॅलेक्सी आयचे सहसंस्थापक आणि CEO झालेले आहेत. ॲट्रोसॅटच्या 10 वर्ष पूर्ण भारतातील पहिला समर्पित अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळा ॲस्ट्रॉनॉटला 25 सप्टेंबर 2025ला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या मोहिमेचे आयुष्य 5 वर्षाचे असले तरी अजून हे मौल्यवान डेटा प्रदान करते. दक्ष प्रकल्प अंतराळात अद्यापही उकललं झालेल्या बाबीचा अभ्यास करण्यासाठी. ही खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे बघा ही न्यूज. तिरुपतीमध्ये स्पेस सिटी आंध्र प्रदेश सरकारने स्काय रूट एरोस्पेसला स्पेस सिटी विकसित करण्याचे कंत्राट दिले. कुठं स्पेस सिटी उभारणार आहे? तिरुपतीमध्ये. कोणत्या राज्यात? आंध्र प्रदेशमध्ये. कोणती कंपनी? ते स्काय रूट एरोस्पेस. आता पुढचं बघा. ब्लड मून म्हणजे खग्रास चंद्रग्रहाचा प्रकार आहे. असून 7 आणि 8 सप्टेंबरला चंद्रग्रहण होणार आहे. यामध्ये काय होते? यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीला पूर्णपणे झाकला जातो. चंद्र पृथ्वीच्या सावलीला, आणि तो लाल आणि नारंगी रंगाचा दिसतो. त्याला ब्लड असे म्हणतात. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. 82 मिनिट टिकलेलं आहे चंद्रग्रहण. हे सर्वात मोठे चंद्रग्रहण होते जे वर्षातले. आता प्रत्युष जी दुर्बीण आहे तर रमन रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रत्युष म्हणजे प्रोबलिंग रिकग्नायझेशन ऑफ द युनिव्हर्सल युजिंग सिंगल फ्रॉम द हायड्रोजन या दुर्बीणची निर्मिती केलेली आहे. पहिले तारे आणि आकाशगंगा तयार झालेले कॉस्मिक डॉन या युगाचा अभ्यास करणे या मोहिमेचा उद्देश आहे. कॉस्मिक डॉन. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आता मुंबईमध्ये ऑलिम्पियाड जे ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हे भारताने 4 सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि 1 रौप्य जिंकलेलं आहे. ह्या ऑलिम्पियाडमध्ये 18वी ही कधी होती? 18वी आवृत्ती होती. मुंबई येथे झालेली होती. भारताने 4 सुवर्ण जिंकले आणि 5 सुवर्ण इराणने जिंकले. त्यांनी अव्वल स्थान पटकावलेले आहे आणि UKने यांचे दुसरे स्थान आलेले आहे. 2016मध्ये भुवनेश्वरमधील आवृत्तीनंतर हे दुसऱ्यांदा आयोजन केलेलं आहे. वसुदेव कुटुंबकले ही बाबीची थीम होती. PICTला प्रथम क्रमांक राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने. PICT म्हणजे पुण्याच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ द कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीला. फ्रेम 2 मोहीम हा इलॉन मस्कची आहे. यांच्या स्पेसएक्स या कंपनीने 31 मार्च 2025 रोजी 4 खाजगी अंतराळवीरांचा समावेश असलेली फ्रेम 2 या मोहिमेचे नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. फ्लोरिडा येथेच ते विमान पण पडलं होतं बरं का आपलं. ते सुनीता विल्यम्स यांचं उतरवलं होतं. लार्ज एरिया सॉफ्ट स्पेक्ट्रोमीटर IIT मुंबईतील विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे. आणि चंद्रयान 2 मोहिमेच्या माहितीचा आधार घेत हे बनवलेलं आहे. रसायनाचे सखोल विश्लेषण केलं आहे. युरेसियनच्या 29व्या चंद्राचा शोध जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने केलेला आहे. सूर्या AI मॉडेलला नासा आणि IBM यांनी सूर्या नावाने एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केलेले आहे. जोली 04 हा उपग्रह समूह प्रामुख्याने इंटरनेट ऑफ थिंग्स आणि वाहनाच्या दळवण्याच्या सेवामध्ये आहे. कलाम 1200 सॉलिड इंजिनची चाचणी भारतीय खाजगी कंपनी स्काय रूट एरोस्पेसने केलेले आहे. कलाम हे भारतातील सर्वात मोठे घन इंधन रॉकेट मोटार आहे. कलाम धन म्हणजे घन असेल तिथं घन इंधन आहे. होप मोहीम गगनयान कार्यक्रमांतर्गत भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणाची तयारी करण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे. होप नावच होप आहे. नासा चंद्रावर अणुभट्टी बांधणार. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थाने हे केलेले आहे. 2023 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधण्याचे लक्ष्य आहे. 2030 पर्यंत आहे. कुठं? चंद्रावर असा बांधणार आहे चंद्रावर अणुभट्टी 2030 पर्यंत. 2030चे टार्गेट लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाचे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले आणि बनवलेले एरिस हे किट 30 जुलै 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात येत आले. आता पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाची संख्या. ऑर्बिट नाव या उपग्रह ट्रेकिंग वेबसाईटच्या नवीनतम आकडेवारीनुसार 29 जून 2025 पर्यंत 12,952 सक्रिय उपग्रह फिरत आहेत.
आणि यामध्ये सर्वात जास्त अमेरिकेचे आहेत, त्यानं आपला भारताचा 7वा क्रमांक लागतो. अमेरिकेत 8,530 उपग्रह, रशियाचे 1,559 आणि भारताचे 136. मिनी प्लॅनेटेरियम व ॲस्ट्रो ग्लोबलची पायाभरणी अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण. आता जान्हवी डांगे ती आंध्र प्रदेशमधील पल्ला कोलू येथील रहिवासी असलेल्या जान्हवी यांचा नासातील आंतरराष्ट्रीय हवाई अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. 2029 टायटन्स अंतराळ मोहिमेवर जाणारी पहिली भारतीय अंतराळ ठरणार आहे. ती नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रामची पदवीधर आहे. डॉन पेटेंट पृथ्वीवर असलेले अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे सर्वात वयस्कर सेवारत अंतराळवीर आहे. डॉन पेटेंट हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 7 महिन्याच्या मोहिमेनंतर पृथ्वीवर परत आले आणि 20 एप्रिल 2025 रोजी पेटेंट यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना 2 रशियन अंतराळवीरांना घेऊन येणारे सोबुज MS-26 कॅप्सूल कझाकिस्तानमध्ये उतरवले. बांगलादेश आर्टेमिस करारात सामील 4 एप्रिल 2025 आणि हा 54वा देश ठरलेला आहे. 55 देश नॉर्वे आहे, 56वा देश सेनेगल आहे. भारताची स्वाक्षरी आपण 23मध्येच केलेली आहे. रशिया आणि चीन सहभागी नाही आहे त्याच्यामध्ये. नीला उपग्रह हे केलाय तिरुवनंतपुरम येथे. भारतीय पहिल्या उपग्रहाचा सुवर्ण महोत्सव. इस्रो भारतातला पहिला उपग्रह आहे आर्यभट. ह्याच्यावर पण क्वेश्चन येईल तर भारताचा पहिला उपग्रह काय आहे? आर्यभट. प्रक्षेपणाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला कधी? 19 एप्रिल 1975 सोयत रशियाच्या कॉस्मॉस 3M रॉकेटवरून या उपग्रहाचे उड्डाण झाले होते. हा उपग्रह 360 किलो वजनाचा होता. क्षय किरणे उत्सर्जित करणाऱ्या विविध स्रोतासह सूर्याचा अभ्यास व उपग्रहाद्वारे झाला. हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर ऑलरेडी PYQ आयोगाचा आलेला आहे की क्वेश्चन असा होता की भारताचा सर्वात जे सुरुवातीचा उपग्रह होता ना तो कोणता आहे म्हणून. हे कधी लॉन्च केले ही पण तारीख बघा, 19 एप्रिल 1975 आणि सोयत रशियाच्या कॉस्मॉस M3 रॉकेटवरून उड्डाण. ओरिजन NS-31 आहे. मोहीम संपूर्ण महिलांचा समावेश आहे. ओरिजनमध्येच पूर्ण महिला आहेत. आणि ही बघा 14 एप्रिल 2025 मध्ये वेस्ट टेक्सास येथून यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. ब्ल्यू ओरिजिनलचे हे 11वे उड्डाण होते. सहभागी अंतराळवीर बघा, केटी पेरी, पॉप सुपरस्टार गेल किंग, लॉरेन जिक्र, आयशा बोदी, अमंडा काय ह्याच्यातलं कोणी ओळखीचं नाही. आसाम प्रक्षेपित करणार स्वतःचा उपग्रह. आपल्याला आसाम वाटत नाही पण आसाम नाही केलेला आहे. वन लाईनर बघा त्याच्या पुढचं. स्टारलिंकचा उपग्रह इंटरनेट सेवा एअरटेल आफ्रिका. चंद्रा एक्सरे वेधशाळा हे कोणत्याही देशाची अंतरिक्ष दुर्बीण आहे? अमेरिकेची आहे. चंद्रा एक्सरे. अवकाश कक्षेत जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर जे हे आहे ते देशाने कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये AI चलित उपग्रहाची पहिली तुकडी कुठे आहे? चीनमध्ये प्रक्षेपित केली तर. आणि जी जपानी कंपनी आहे तायकी टाउनमध्ये पुनर्वापर करण्याकरता योग्य रॉकेटची यशस्वी चाचणी कोणते आहे तर होंडा. हैदराबाद येथील कोणत्या स्टार्टअपने भारतातील पहिला विचारशील डेटा कॉम्प्युटर उपग्रह प्रक्षेपित करणारी योजना जाहीर केली तर TM2 स्पेस. भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला यांनी कोणता रेडिओ वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून विद्यार्थी संवाद हे केला तर भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ स्थानकात पेट्री डिशमध्ये उगवलेल्या कोणत्या बियाचे फोटो काढून शेअर केले? मूग आणि मेथी. शुभांशु शुक्लाने आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय स्थानकात कोणती खेळणी नेली? ती पांडा हंस. 2025 स्टार डॉर एरोस्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाच्या स्टार्टअपने कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी पहिला हायड्रोजन ऑक्सिजन प्रोफेशनल इंजिनची यशस्वी चाचणी केली तर ISC बेंगलोर. झालेलं आहे.